गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवते बागेचा. ह्या नवीन घरातील बागेचा. मी घराच्या पाठीमागच्या परसबागेत आले. डायरेक्ट ह्या लिंबाच्या झाडाजवळ छोटे लिंबाने झाड पूर्ण भरून गेलेलं आहे. इथेही मला जशी झाडांची आवड होती, ह्याही घरात भरपूर आधीपासूनची झाडं आहेत. त्यानंतर मी पण आता काही लावण्याचा ट्राय करते आहे. तर हे आधीचेच हे बघा, लिंबू, पपई, शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत 1-2, पण त्या जून झालेल्या दिसू शकते तुम्हाला. बघा, हे बघा, कढीपत्त्याची 2-3 झाडं आहेत, मोठीच्या मोठी, अगदी फ्रेश असा कढीपत्ता, मस्त वास आहे त्याला. केळीचं झाड आहे, केळी नाही आली अजूनही. आता हे मी गेली आहे पाठीमागच्या बागेमध्ये. तर इथे हे काकडीचे आणि भोपळ्याचे वेल लावलेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे इथं जवळच एक छोटंसं तळं आहे. पाठीमागं भरपूर अशी मोकळी जागा आहेत. त्यातल्या एका चौकोनामध्ये आम्ही हे लावलेलं आहे. त्याला असं कुंपण घातलं आहे. ही सगळी घेवड्याचे शेंगाची वेल कुंपणावर चढवली. हे पहा तुम्ही, फुलं पाहू शकता. काकडीचा वेल लावला आहे नवीनच. आणि हे पाहू शकता तुम्ही, वेल लावलेले आहेत नवीन. हे पहा. आणि इथली माती जरा छानच आहे, कारण जे काय लावेल ते उगवतं. तुम्हाला मी परवा कोहळ्याचा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवला होता. तर हा आहे तो पूर्ण कुंपणावर चढला आणि पूर्ण कोहळ्यानी हे भरून गेला आहे गच्च. ह्याला खूपच पीक आहे आणि हे माझ्यासाठी नवीन आहे. मी आधी हा लावला नव्हता कधी. तर हे पाहू शकता तुम्ही, इतके छोटे कोहळ्यांनी हा सुंदर असा वेल भरून गेला आहे. आणि आजच आम्ही काढलेली आहे भाजी. मी तुम्हाला नंतर फोटो दाखवेन. हे बघा, अजूनही फुलं भरलेली आहेत, म्हणजे अजूनही भरपूर कोहळे येणार आहेत. तर मी विचार करते आता ह्याचा रोज ज्यूस प्यावा. आणि आपल्या तिकडच्या घरासारखंच इथंही ह्याही परसबागेत वांग्याची ही रोपं लावलेली आहेत. 2 कलरची वांगी आहेत. 2 कलरची वांगी आहेत, एक लाल कलर आणि एक हिरव्या कलरची. हे नवीन आम्ही गवारीची अशी रोपं लावलेली आहेत. इथं आधीपासूनच ही मिरच्यांची रोपं आमच्या माळीदादांनी लावलेली आहेत. आणि ह्या भरपूर मिरच्या येतात, भरपूर फुलं आलेली आहेत त्याला. हे पाहू शकताय तुम्ही. आणि नवीन असं हे चवळीच्या शेंगाची वेल लावलेत. आत्ता यायला लागलेत त्याला चांगले मस्त कोंब असे. त्याला एक छोटंसं असं मांडव घातलेलं आहे माळीदादांनी. आणि ही आधीपासूनचीच आपली भेंडीची रोपं लावलेली आहेत त्यांनी. आणि ह्या किती कवळ्या लुसलुसीत, इतक्या सुंदर अशा भेंड्या तुम्ही पाहू शकताय आलेल्या आहेत. आणि हा चपट्या घेवड्याच्या शेंगाचा वेल आहे. इथंही केळीची बाग आलेली आहे. केळीची बाग नाही, केळीचं झाड. आणि हे शिमला मिरच्या आहेत, त्या मगाशच्या साध्या मिरच्या. हे पाहू शकता तुम्ही, 2 शिमला मिर्च, पण खराब झाल्यात त्या पावसामुळं. आणि हे भोपळा, इतका मस्त वाटतो हा वेल बघायला. पाहू शकताय तुम्ही, आपला पंपकिन है ना. आणि इतके लपलेले आहेत, चिखल आहे खाली, त्यामुळं मला आत जाता येत नाही आहे. भरपूर अशी पानं वर केली की दिसते. प्रत्येक अशा झुपक्यामागं एक. हे पहा किती सुंदर असे भोपळे लागलेले आहेत. मी विचार करते आता काय करायचं इतक्या भोपळ्यांचं. हे पहा, अजूनही फुलं आलेली आहेत पानामागं. हे पहा कसे लपलेले आहेत असे भोपळे. आणि हे पाहायला इतकं सुंदर वाटतं आहे, खरं सांगते. आणि हे परत एक नवीन आता वेल चढवले आहेत काकडीचे. आणि हे पहा, आणि ही भाजी कालची काढलेली पाहू शकताय तुम्ही, वांगी, चेरी पण आहेत. आणि ही बाग फळांची आहे, ही वेगळी आहे, ती भाज्यांची, ही फळांची. तर हे तुम्हाला सांगितलं होतं मी, करवंदाची जाळी आहे ही. करवंद आलं की मी तुम्हाला नक्की दाखवीन. आणि हे आहे नवीन झाड, लिची. ओळखू शकताय तुम्ही, ही लिचीची फळं आलेली आहेत ही. आणि खूप सुंदर वाटतंय बघायला. ही जी पिकली की मी तुम्हाला नक्की दाखवीन काढताना. आणि सुंदर आहे बघायला. आणि नेहमीप्रमाणे सध्या आंब्याचा सीझन. हे छोटंसं झाड एवढ्या सुंदर अशा कैऱ्यांनी भरून गेलं आहे. मला बघायचं आहे आता हा आंब्याची चव काय आहे, कशी आहे, आणि हा कसला आंबा आहे. मी तुम्हाला नंतर जरूर सांगेन जेव्हा आम्ही ही पिकल्यानंतर
टेस्ट करू तेव्हा. बघा एवढ्याशा छोट्या झाडाला काय सुंदर अशा कैऱ्या आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि आभाळ भरून आलं आहे, मी मध्ये मध्ये दाखवते तुम्हाला त्यासाठी. तर हे परत मी घराच्या पाठीमागच्या बागेत आलेली आहे. इथं चिक्कूचं झाड आहे, चिक्कू पण आलेले आहेत. हे जरा वेगळी जात आहे आपल्या आधीच्या त्या बागेपेक्षा. आणि हे पण पिकले की काढले की सांगते. आणि ही आहे, हे चेरीचं झाड आहे सुंदर असं. हे नवीन आहे माझ्यासाठी. आणि ह्यात चेरी येतात 3-4. मगाशी काल काढले, सकाळी काढलेल्या बाय बघा इथं दिसते लाल, सकाळी काढलेल्या मी नंतर दाखवते तुम्हाला ही शोधून. आणि इथं पण आत पण एक आंब्याचं झाड आहे, त्याला पण कैऱ्या आलेल्या आहेत. मगाशी मी तुम्हाला भाजीचा ट्रे दाखवला आहे, ती भाजी मी आजच काढलेली आहे सकाळी. आणि ही हे बघा चेरी दिसली मला, सापडली शोधता शोधता. आणि हे आहे आपल्या एक ह्याचं झाड आहे, फणसाचं झाड आहे इथे. हे पपईचं झाड आहे. हे कढीपत्ता तर मी मगाशीच तुम्हाला दाखवला. त्यानंतर समोरच्या आपल्या लॉनमधली ही सगळी मोगऱ्याची झाडं इतकी फुललेली आहेत मोगऱ्याच्या फुलांनी. ही संध्याकाळची वेळ बघा. आणि मी तुम्हाला सांगते आत्ता पाऊस पडणारच आहे थोड्याच वेळात. आणि एकदम आभाळ असे भरून आले. मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की ही मोगरा फुललेला दाखवीन. इतका सुगंध येतो ना, इथं पसरतो असा वॉक करताना सकाळी. खूप सुंदर. हे पहा पूर्ण. आणि सांगितल्याप्रमाणे काल पाऊस पडला, मी सकाळी हे मोगरा दाखवते तुम्हाला. बघा फुलून गेला आणि इतका सुगंध आहे, मी खरं सांगते तुम्हाला इतका सुगंध आहे. हे बघा खाली तुम्हाला दिसू शकते माती सगळी ओली झालेली आहे. काल संध्याकाळी जे भरून आलं होतं आभाळ, ते पाऊस पडलेला आहे. आणि हे मी सकाळचं दाखवते तुम्हाला, फुललेला मोगरा. हा हा हा, हे बघण्यासारखं. आणि त्याचा सुगंध इतका छान वाटतो. हे जे शोचं झाड आहे हे मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, पण असं फुलांचे तुरे आलेले मी कधी बघितले नव्हते. ते तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहिले असतील. पण हे सदाफुली नेहमीप्रमाणे सदा फुललेली असते, पांढरी सदाफुली आहे. आणि हे पावसामुळं हे सगळे जास्वंदीची फुलं अशी सगळी अशी भिजून गेलेत, पाहू शकता. हे एक मला खूप विशेष वाटतं. हे अपराजिताचं झाड आहे, तर गोकर्ण म्हणतो आम्ही. तर एक सिंगल पण आहे. आणि इथं मी पहिल्यांदाच अशी 4 पदरी बघितले. एकाच ह्याच्यातून असे 4 येतात गोकर्णाची फुलं, अपराजिता. आणि ही एक जास्वंदी मला वेगळा प्रकार वाटला. तुम्हाला ह्याची पानं ही जाड आहेत आणि ह्या पाकळ्या पण अशा जाड आहेत, कळी पण मोठी आहे, तुम्ही पाहू शकता. पण सुंदर आहे. हे असं नाजूक नाही आहे, थोडंसं असं जाड आहे. हे एक नवीन प्रकार मी पाहिलेला आहे इथे. खूप सुंदर आहे ह्या बागेत. मला खूप आवडतात ही फुले. कारण हे पहा, मी तुम्हाला सांगितलं ना, हे बघा पाऊस पडलेला, हे सगळ्या माझ्या इथल्या कुंड्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण परत भेटू. बाय.